अकोला महापालिकेत भाजपला रोखण्यासाठी प्रस्तावित असलेल्या भाजप विरोधी आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। या आघाडीचा पुढील 5 वर्षांचा रोडमॅप निश्चित झाल्याचे सांगतानाच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरही कडाडून टीका केली आहे। प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकारांशी संवाद साधताना भाजप विरोधी आघाडीबाबत महत्त्वाची माहिती दिली। अकोला महापालिकेसाठी तयार करण्यात आलेल्या या आघाडीत सर्व काही आलबेल असून किरकोळ मतभेद चर्चेतून सोडवले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मात्र त्याचवेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जाऊन मटका खेळून आल्याचा गंभीर आरोप आंबेडकरांनी केलाय। 30 लाख कोटींच्या गुंतवणुकीचा जो आकडा सांगितला जात आहे तो महाराष्ट्राला लागलेला मटकाच आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली। ही गुंतवणूक नेमकी कुठल्या जिल्ह्यात गेली आणि त्यातून प्रत्यक्षात कोणती विकास कामे झाली याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा, अशी मागणीही त्यांनी लावून धरली। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अकोल्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। ते महापौराचा कॅन्डिडेट आम्ही लवकरच जाहीर करू एवढं फक्त सांगतो। त्याच्यामुळे असं आमच्यामध्ये मतभेद नाही, एवढंच फक्त हे करेल। किरकोळ ॲडजस्टमेंट जे आहेत त्या किरकोळ ॲडजस्टमेंट झाल्या की आम्ही सगळंच 5 वर्षाचा आमचा कारभार कसा असणार तो जाहीर करू त्याच्यामध्ये। दुसरं महत्त्वाचं जे आहे ते आज देवेंद्र फडणवीसनी दावोसला जो मटका खेळला त्याचे फिगर्स बाहेर पडले। 30 लाख कोटीचा असणारा मटका महाराष्ट्राला लागला असं त्यांनी सांगितलेलं आहे। माझ्या माहितीप्रमाणे असणारा मागच्याही वेळेस ते दावोसला गेले होते, त्याच्या अगोदरही दावोसला गेले होते, एकनाथ शिंदे सुद्धा दावोसला गेले होते। त्याच्यामुळे या सगळ्यांनी असणारा 1 लाख कोटीच्या वरती असणारा मटका लागला महाराष्ट्राला असं सांगितलेलं आहे। आम्ही फक्त असणारा देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतोय की या मटक्याची अमाऊंट जी आलेली आहे आपण सांगितलेली आहे ते कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठले कुठले प्रोजेक्ट्स आले, कशासाठी आपण खर्च केले, काय काय झालं याचं विवरण जर लोकांना दिलं तर अधिक चांगलं होईल। म्हणजे खरंच देवेंद्र फडणवीसना मटका लागला का हा निर्णय आपण डिसाईड करता येईल लोकांना। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, अकोला।